हाय गाईज कर हाय हाय गाईस. तर बघा आम्ही आलो आहे आमच्या शेतामध्ये. हे आहे आमचं शेत. इकडे गहू आहे पूर्ण. हा बघा गहू, मोसंबी आहे आणि हे आहे आमच्या शेतातलं आमचं घर. आणि ह्या इकडे बोरीचे लाकडं तोडलेले आहे पूर्ण. आणि तिकडे आमचं चण्याचं शेत आहे. काय करता मित्रांनो, कास्तकारांचे खूप हाल आहे. चना पूर्ण डुकरांनी खाऊन ठेवला. कास्तकाराला काही भाव नाही आहे. पीक पाण्याला काही भाव नाही आहे. निसर्ग पण साथ नाही देत आहे. त्याच्यामुळे विचार येते काय करायचं, कसं करायचं. आपल्याला असं वाटते की नाही थोड्याशा पिकामधून काहीतरी होईल, पण काही नाही. निसर्ग कधी साथ देत नाही. कधी जनावरं खाऊन टाकतात. शेतकऱ्याला गव्हर्नमेंट काही भाव देत नाही. गव्हर्नमेंटने बाकी काही नाही, पण शेतकऱ्याच्या कष्टाला थोडंसं जाणलं पाहिजे, भाव दिला पाहिजे, एवढंच वाटते, बाकी काही नाही. ही बघा, ही आहे आमची क्रिशा. काय करत आहे क्रिशा तू? बघा ती पण, तिला पण शेतामध्ये यायला चांगलं वाटते. ते पण मस्त शेतामध्ये येऊन खेळते. आमच्या मागे मागे आम्ही काम करतो, ती खेळते. एवढं सगळं करून काही भाव नाही शेतमालाला, काही नाही. त्याच्यानं काही करायची इच्छा होत नाही. मजुरी जास्त जाते, बियाणाला भाव जास्त आहे, खत, औषध. इकडे बाबांना चना आणला, पाणी आणलं जेवण करायसाठी. बघा इकडे पूर्ण गहू आहे, इकडे पूर्ण मोसंबी आहे. हे बघा इकडे क्रिशा. हे बघा इकडे कपाशी, मोसंबी सगळे आहे बघा.